ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 8। न तु मां शक्यसे दृष्टं, न तु मां शक्यसे दृष्टं, न तु मां शक्यसे दृष्टं, अन्न एव स्वचक्षुषा, अन्न एव स्वचक्षुषा, अन्न एव स्वचक्षुषा, न तु मां शक्यसे दृष्टं, अन्न एव स्वचक्षुषा, न तु मां शक्यसे दृष्टं, अन्येव स्वचक्षुषा, न तु मां शक्यसे दृष्टं, अन्यैव स्वचक्षुषा। दिव्यं ददामि ते चक्षु, दिव्यं ददामि ते चक्षु, दिव्यं ददामि ते चक्षु, पश्य मे योगमैश्वरम्, पश्य मे योगमैश्वरम्, पश्य मे योगमैश्वरम्। दिव्यं ददामि ते चक्षु, पश्य मे योगमैश्वरम्, दिव्यं ददामि ते चक्षु, पश्य मे योगम् ऐश्वरम्। दिव्य ददामि ते चक्षु, पश्य मे योगमैश्वरम्। न तु मां शक्यसे दृष्टम्, अन्येव स्वचक्षुषा, दिव्यं ददामि ते चक्षु, पश्य मे योगमैश्वरम्। न तु मां शक्यते दृष्टम्, अन्येव स्वचक्षुषा, दिव्यं ददामि ते चक्षु, पश्य मे योगमैश्वरम्। न तु मां शक्यते दृष्टम्, अन्येव स्वचक्षुषा, दिव्यं ददामि ते चक्षु, पश्य मे योगमैश्वरम्। पश्य क्रियापदाचे दोन अर्थ, एक जाणणे आणि दुसरे पाहणे। 9व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात पश्य मे योगमैश्वरम पदाना भगवंताला जाणण्याबद्दलचा विषय आला आणि येथे पश्य मे योगमैश्वरम पदाने भगवंताच्या विराट रूपाचा पाहण्याची गोष्ट आली आहे। म्हणजेच जे जाणण्यात येते तेही भगवंत आहेत आणि जे पाहण्यात येते तेही भगवंतच आहेत। भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही। या अध्यायात भगवंताच्या अलौकिक रूपाला पाहण्याची विलक्षणता आहे, विवेचनात विलक्षणता नाही। गीतेच्या शेवटी संजयनी संवादाची विलक्षणता सांगितली आणि एक रूप विलक्षणता सांगितली आहे। भगवंताचे विराट रूपाच्या अलौकिक होते म्हणून ते पाहण्यासाठी भगवंताने अर्जुनाला अलौकिक चक्षु दिले। दिव्य चक्षु प्राप्त करून अर्जुनाने भगवंताचे रूप कसे पाहिले ते संजय धृतराष्ट्राला पुढील श्लोकात सांगत आहेत। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। 9वा श्लोक घ्यायचे। ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 9। एवम् उक्त्वा ततो राजन्, एवम् उक्त्वा तथा राजन्, एवम् उक्त्वा तथा राजन्, महायोगेश्वरो हरिः, महायोगेश्वर हरिः, महायोगेश्वर हरिः। एवम् उक्त्वा तथा राजन्, महायोगेश्वर हरिः। एवम् उक्त्वा तथा राजन्, महायोगेश्वर हरिः। एवम् उक्त्वा तथा राजन्, महायोगेश्वर हरिः। दर्शयामास पार्थाय, दर्शयामास पार्थाय, दर्शयामास पार्थाय, परं रूपम् ऐश्वरम्, परं रूपम् ऐश्वरम्, परं रूपम् ऐश्वरम्। दर्शयामास पार्थाय, परं रूपम् ऐश्वरम्, दर्शयामास पार्थाय, परं रूपम् ऐश्वरम्, दर्शयामास पार्थाय, परं रूपम् ऐश्वरम्। एवम् उक्त्वा ततो राजन्, महायोगेश्वर हरिः, दर्शयामास पार्थाय, परमं रूपम् ऐश्वरम्। एवम् उक्त्वा ततो राजन्, महायोगेश्वरो हरिः, दर्शयामास पार्थाय, परमं रूपम् ऐश्वरम्। एवम् उक्त्वा ततो राजन्, महायोगेश्वरो हरिः, दर्शयामास पार्थाय, परमं रूपम् ऐश्वरम्। भगवंतांना महायोगेश्वर म्हटले आहे, कारण
ते संपूर्ण योगाचे ईश्वर आहेत. सर्व योग भगवंताच्या अंतर्गत आहे. अर्जुनाने भगवंताला योगेश्वर म्हटले होते, परंतु येथे संजय भगवंताला महायोगेश्वर म्हणतात. संजय भगवंताला फार पूर्वीपासूनच अधिक जाणतात. संजयापेक्षाही वेदव्यास भगवंताला अधिक जाणतात. वेदवास्यांच्या कृपेने संजयने भगवंत व अर्जुनांचा संवाद ऐकला. व्यास प्रसादाच्युत वानेतम गुह्यमहम. वेदवास्यांच्या पेक्षा अधिक भगवंताला भगवंतच जाणतात. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.